मागील 14 मार्चपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह वनविहार परिसरात कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली। या प्रकरणात नातेवाईकांनी खुनाचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला। सचिन मच्छिंद्र माने वय 30 राहणार विजापूर नाका झोपडपट्टी नंबर 2 हा तरुण 14 मार्च रोजी घरातून बाहेर पडून बेपत्ता झाला होता। त्यानंतर त्याचा मोबाईल बंद लागत असल्याने कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली होती। मात्र अनेक दिवस उलटूनही काहीच ठोस माहिती मिळत नसल्यानं नातेवाईकांनी स्वतःच शोध मोहीम सुरू केली। दरम्यान गुरुवारी पोलिसांकडून वनविहार परिसरात एक गाडी आढळल्याची माहिती देण्यात आली। त्यानंतर शुक्रवारी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली असता दाट झाडीत एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सचिन माने याचा कुजलेला मृतदेह आढळून आला। घटनास्थळी सापडलेल्या मोबाईल, हेडफोन व इतर वस्तूंवरून तो मृतदेह सचिन माने यांचाच असल्याची नातेवाईकांनी ओळख पटवली। यानंतर मृतदेहास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात आणण्यात आले। यावेळी नातेवाईकांनी मोठा आक्रोश करत हा आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप केला। मृताच्या पत्नीनं माझ्या नवऱ्याचा 8 ते 10 जणांनी मिळून खून केला आहे, तो बिल्डर होता असा गंभीर आरोप करत जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली। नवरा मेलेला नाही, मेघना मोहन चौधरी तिचा नवरा आणि तिचा भाऊ, तिच्या घरच्यांनी नवऱ्याला मारून टाकले। माझा नवरा मरणारातला नाही, शेवटचा फोन तिचाच आहे। चौकशी करा तुम्ही, पोलीस इतके दिवस काय करतात? इतके दिवस सीसीटीव्ही का चेक केलं नाही? 10 दिवसाच्या वर झालं कंप्लेंट करून, काय केलं इतके दिवस? पोलीस लोक काय केलं त्यांनी इतके दिवस? आम्ही मस्त मध्ये 2 जण जेवण केलं होतं। दुपारी मी लवकर येतो, कले जिमला जातो मी, संध्याकाळी मला कैरीची चटणी करून ठेव, मला जेवण जात नाही, मी लवकर येतो आज घरी, एवढं बोलून घरातून गेले हो। सगळं ह्याने विश्वासघात करून त्या पोराचा आमचं पूर्ण 100% त्यांच्यावरच संशय त्यांनीच केलेला आहे आणि सुपारी देऊन केलेलं आहे हे सगळं। आणि त्यांनी रोज पोलीस स्टेशन मध्ये येतात, त्यांनी बाहेर सुपारी देऊन त्या पोराचा आमच्या घात केलेला आहे। आमचं पोरग पैलवान होतं, 10 माणसाला न ऐकणारं पोरग होतं, जिम करत होतं। आमचं पोरग असं काही करून घेण्यासारखं नाही, ह्याच्यामध्ये पोलीस सुद्धा मग सामील असतील, आम्हाला असं वाटायला आता। चौधरीची जी बायको आहे मेघना चौधरी, ही मोबाईल दुकानमध्ये यायची जायची, त्यांचं काय रिलेशन आहे आम्हाला माहीत नव्हतं। नंतर जेव्हा आमचा भाऊ मिसिंग झाला 14 तारखेला, मला 17-18 तारखेला त्या दोघांचे पण फोन आले। तिचा नवरा जो कोणी मेजर आहे मोहन चौधरी आणि त्याचा भाऊ जो महेश जाधव म्हणून आहे, त्या दोघांचे मला फोन आले। आमच्या घरचं वाटोळं केलं, आमचं नुकसान केलं, तुमच्या भावाला समजावून सांगा, नाहीतर काय खरं नाही, असं तसं त्यांनी आम्हाला भाषा वापरली। त्यावरून आम्हाला संशय आला। त्याआधी आम्हाला काही माहीत नव्हतं ह्याबद्दल। नंतर आम्ही मग पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली, त्यांना बोलवण्यात आलं। त्यावेळेस त्यांनी खोटं बोलले की आम्ही काही केलेलं नाही वगैरे वगैरे। पण आम्हाला आता आमच्या भावाची डेड बॉडी सापडलेली आहे आणि ती अशा अवस्थेत आहे की त्याचा मर्डरच झालेला आहे, 100% त्याचा घातपात झालेला आहे। तर त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे आणि त्यांना शिक्षा मिळायलाच पाहिजे, हे मी तुम्हाला 100% सांगतो। कारण का त्याच्या गळ्यामध्ये जे पाईप आहे त्या पाईपला गाठी नाहीत, काय नाहीत, त्याला आणून अडकवण्यात आलेलं आहे। आणि जे झाड आहे त्याच्या हाईटच्या लेवलचं एवढं झाड आहे। हा बॉडी बिल्डर होता, तुम्ही त्याच्या स्टेटसला बघू शकता, इंस्टाग्राम बघू शकता, त्याची बॉडी कशी आहे काय आहे। त्याला 10-12 लोकांनी चांगलं त्याची एकतर पहिल्यांदा त्याचं मर्डर केलेलं असणार आहे आणि तिथं आणून अडकवलेलं असणार आहे। त्याची गाडी तिथंच जवळपास भेटलेली आहे आणि यावरून 100% आम्हाला वाटतंय की त्याचा मर्डर झालेला आहे। या लोकांची कसून चौकशी व्हायला पाहिजे। दरम्यान पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे।